5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश. तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेले भदर ग्रामपंचायतीचे नगरसेवक माजी सरपंच रमेश थोरात यांच्या 45व्या वाढदिवसानिमित्त भदर येथे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त विविध प्रजातींची झाडे लावून वृक्ष संवर्धनाबरोबरच पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. या निमित्ताने भदर गावात एक कुटुंब एक झाड दारासमोर लावण्याचा संकल्प करून त्या रोपांचे जतन व संवर्धन करण्याचा निर्धार केला. थोरात यांच्या पत्नी झेंपाबाई थोरात या भदर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच असून आरोग्य, शिक्षण, दळणवळण, महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. थोरात यांनी मागील काळात भदर डोंगरावर 2,500 ते 3,000 रोपांची लागवड करून वृक्ष संवर्धन केले. यापैकी काही झाडे बहरल्याने डोंगर हिरवागार झालाय. थोरात यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. थोरात यांनी आजपर्यंत समाजातील गरजूंना आरोग्य सेवेबरोबरच दिव्यांग मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून मदतीचा हात दिला. गिरणा वार्ता न्यूजसाठी गणेश धुडे, सापुतारा. संबंधिताविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 303 तसेच महाराष्ट्र गौण खनिज अधिनियम 1957 चे कलम 21 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात अशाच धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. गिरणा वार्ता न्यूज वृत्त संकलन विभाग, अभोणा.